फलंदाजची मोहऱ्या बॉलवरती उमटली आहे. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट. बिग 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 सिक्सर. थँक्यू. इंटरनेट सुविधा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेली आहे. सामना 4 षटकांचा ही सूचना लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल षटकारानं कुमार खाटेकरचं वैयक्तिक खातं सुरू होतंय. तर धावसंख्या आपण बघत आहोत 7. बॅटची बाहेरची कडा बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. मिळताना दिसेल ती एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा दफल कव्हर. अक्रॉस द लाईन ऑन साइडला फटका मिस टायमिंग. झेलची संधी. मिडविकेटचा फिल्डर पुढे सरकलाय. कॅच ड्रॉप. बॉल आता मागे चाललाय. 2 फिल्डरच्या दरम्यान बघितलाय तालमेल आणि बॉल हलवलू चाललाय. करतोय सीमारेषेची रेलचेल. चौकार. आज मोऱ्या 11 पाडाला विरुद्ध बोरगाव बी दोन्ही टीम रिपोर्टिंग करा मीटिंगच्या दरम्यान. ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक लाईन इथे खराब आहे. मिळेल ती अजून एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या साहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा दफल कव्हर. सलामीवीर विनायक स्वस्तात माघारी परतलाय. मात्र या दोन्ही फलंदाजांनी आता दुसऱ्या विकेटच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप केली आहे. स्कोर 13. ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये. स्वतः गोलंदाज फर्स्ट मध्ये फंबल झाले. मिड ऑफचा फिल्डर डायरेक्ट हिट देण्यात इंटरेस्टेड. बॉल आता एस्ट्याना लागल्यानंतर थोडा डायवर्ट झालाय. लगेचच ऑनफिल्ड अंपायर कडून थर्ड अंपायरची मागणी आता करण्यात आलेली आहे नॉस्टा करेनला रनआउट साठी. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. पाहावं लागेल एक्झॅक्टली डायरेक्ट हिट दिला त्यावेळेला बॅट इनलाईन ड्रॅग झाली की नाही. बॅट्समन रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतले की नाही. या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी केला जाईल आमच्या कंट्रोल वॉर रूममध्ये. टेक्निकल कंट्रोल वॉर रूममध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपल्या समेत ऑफिशियल उपस्थित आहेत. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. बेल्स ब्लिंक झाल्या. बॅट इन लाईन. बेल्स ब्लिंक झाल्या. बॅट हवेत. लाईन मध्ये इन झाली नाही आणि फलंदाज बाद. याचबरोबर धक्का दुसरा बसतोय. टीम आई गावतोय स्पोर्ट्स खाटेकरला. 1 मोर विकेट डाऊन. मोरे 11 पाडाला रिपोर्टिंग करा राजेश खंडागले आणि आर्मी. स्कोरबोर्डवर आपण नजर टाकूयात. 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाखल कवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर देवीदास अर्थातच देवा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं सध्या सुरू होतंय. गोलंदाजीसाठी वेदांत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फुल टॉस मिस टाइम. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र यशस्वीरित्या तो प्रयत्न सफल होतोय. फलंदाज बाद. जबरदस्त झेल संपादित होतोय. कॅच ऑफ द नाईट. धक्का तिसरा. ॲक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लो फुल टॉस स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पाठमोऱ्या परिस्थितीत जात असताना चांगला झेल फिनिश केला वेदांतनं. इन्फॉर्म बॅटर माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर देवाला देखील स्वस्तात या सामन्यात महत्त्वाच्या लढतीत सध्या माघारी परतत असताना आपण बघत आहोत. बॅटिंगसाठी पाहिलं तर आर.के. रोहित खाटेकर दाखल होत आहेत. 12th मॅन नाईक गावदेवी खाटेकरचं अवघ्या 9 वर्ष वय आहे त्याचं. क्रिकेटवरती नितांत प्रेम, त्याची श्रद्धा.
आणि आज त्याची 12th मॅन म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे, त्याचं देखील वेलकम आहे. स्कोर 13-3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाची दमदार सुरुवात केली वेदांतनं. बॅकफुटवर आले, हुक केलाय, पाठवलाय बॉल मागे, फॅनलेगच्या फिल्डरला चेस आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान, भाग मिल का भाग अशी परिस्थिती. हळूहळू बॉल रेस जिंकतोय, मार्गस्थ होतोय तो खेळाडू कक्षामध्ये. 4 धाब्यांसाठी चौकार, गुड शॉट. या चौकाराच्या साड रोहित खाटेकरेचं वैयक्तिक खातं खुलवताना आपल्याला पाहायला मिळते. तर सांघिक धावसंख्या सध्या 17 या आकड्यावर, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पहिला सामना काय जबरदस्त रंगला, हा उलटेज लढत. फुल टॉस फिरून मारलाय, स्वीप काढायचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर उपस्थित. साईबाबा प्रतिष्ठान स्टँडच्या समोर, गणेश कृपा कन्स्ट्रक्शन स्टँडच्या समोर बॅकअप केलं जाईल. तोपर्यंत मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेच्या साहाय्यानं सध्या धावासंख्या आपण बघतो 18 आहे. दर्दी क्रीडा प्रेक्षक दर्दी प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढू चालली आहे. आमचे अभि आप्पा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काय व्यत्यय होते पहिल्या सामन्याच्या दरम्यान. अभिमानजी भोईर अर्थातच सर्वांचे लाडके आप्पा देखील सध्या साईबाबा प्रतिष्ठान या स्टँडमधून मजा घेत आहेत. या स्पर्धेची लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर, डीपमध्ये लॉंग बॉल ऑफ फिल्डर. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल, नॉस्ट्राकर रेडला थ्रो होईल. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धाब्याच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. 19 ऑन बोर्ड, 19 धाबा दाखल करून 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार वेदांत, राऊंड विकेट. समोर ड्राईव्ह केलाय, हाफ वॉली, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. दुसरी धाव हवी आहे कुमारला. कॉलिंग प्रॉपर राहिलं कुमारचं, अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. जर थ्रो डायरेक्टली विकेट किपर रेडला आला असता. त्याच कारणास्तव यष्टीरक्षक अमोल थोडेसे नाखुशेत, नाराज आहेत. 2 धाबा सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धाब्याच्या बरोबरीनं सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत 21-21. स्टील 1 टू गो. ऑन स्ट्राईक RK रोहित खाटेकरे. फुल टॉस, समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग बॉलला फिल्डर पुन्हा एकदा उपस्थित. मिसफिल्ड फर्स्ट डे मध्ये दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि प्रयत्न फसलाय. इट्स आउट. धावचीच्या स्वरूपात हा हिटर KK कुमार खाटेकरी आता परतोय माघारी. आर्थीन एक सांघिक शिवश मिळतोय टीम जनमान कोंडे साखरेला. फलंदाज बाद, 2 षटकांची सांगता, 21ला धक्का चौथा. इमिडिएटली सेट करा. 2 षटकं एक्झॅक्ट 10 मिनिटात टाकलेली आहेत. अंतिम षटकासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर 7:45ला पहिला बॉल पडला होता. 7:55 ही स्थानिक वेळ. पहिल्या सामन्याच्या दरम्यान इंटरनेट सुविधा काही कारणास्तव खंडित झाली होती. मात्र आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर्सने, आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि पुन्हा एकदा इंटरनेट सुविधा जशी सुरळीत सुरू झाली, पुन्हा एकदा आदर्श चषकाचं गौरवशाली, स्वाभिमानी, अभिमानी परंपरेचं 33वं पर्व आपल्या समेत 10 क्रिक या वाहिन्याच्या वतीनं सध्या थेट प्रक्षेपित केलं जातं यूट्यूब या सोशल ॲपवरती. जे ऑनलाईन व्ह्यूवर्स आमच्या समेत सध्याच्या घडीला जोडलेत तर सर्वांचं स्वागत. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत आदर्श क्रिकेट संघ धानिवली व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2025 या आकर्षक चमचमत्या ट्रॉफ्या. प्रत्येक टीमचं स्वप्न, प्रत्येक टीमचं ध्येय, या आकर्षक करंडकाचा जेतेपदाचा मान आपल्याला पटकायचा आहे. त्यासाठी सुरू असलेली 33व्या पर्वात एकंदरीत 80 ग्रामीण सरपंचांच्या दरम्यान ही भिडंत आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचा हा कॉमेंट्री बॉक्स ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आपल्या समेत बालचंद्र बोर सर, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक स्कोरच्या भूमिकेत रोनक तडवी, त्यांचे स्वागत. मल्हारी बोर देखील नुकताच आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचे स्वागत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू होतोय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, झेलची संधी आणि पहिल्या बॉलवरती सुयश मिळतंय गोलंदाज धर्मंतला. फलंदाज बाद. 22 वरती 5 वादरा बसतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. 1 मोर विकेट डाऊन.
थँक्यू. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर शॉर्ट ऑफ गोल्डन पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर मिडलिंग करू शकले नाही. अनिकेत चिंगोले मॅक्स ते माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात दाफलकाची चांगली गती होती, मात्र दुसऱ्या षटकात वेदांतनं किफायती गोलंदाजी केली. 9 धावा खर्च करत असताना एक वैयक्तिक तर एक सांघिक शोष त्यांना कॅरी केलं. आणि त्याचबरोबर धनवंत तिसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करताना पाहायला मिळत आहेत. 22ला सध्या 5 लॉस. अर्धा संघ डगआउटमध्ये परतलाय, त्याच कारणास्तव टेन्शन सध्या वाढलंय, थोडा चिंतातूर झालाय प्रेक्षक वर्ग, समर्थक वर्ग, चाहता वर्ग आई गावदेव स्पोर्ट्स काटेकरचा. बॅटिंगसाठी पाहिलं तर विशालच्या सुप्तीनं सध्याच्या घडीला न्यू बॅटर फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला. यष्टीरक्षक बीट बॅकअप आलेलं आहे शॉर्ट फानलेग वरून. बॅटची कडा होती, त्यानंतर बॉल मागे चालला. ऑनफिल्ड अंपायर कन्फर्म करतात, मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं धाबासंख्या सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत 23-23. निखिलजी शिंदे यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलंय. टीम जर्मन कुंडे साखरे आणि त्याचबरोबर आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम, स्वागत आहे आपलंही. मिस टाइम, बॅटची कडा, यष्टीरक्षक पोहोचतोय अमोल आणि त्यानं पकडला झेल. याचबरोबर धर्वंताला आणखीन एक विकेट, तर 23ला 6वा फलंदाज माघारी परततोय. रोहित ची पारी संपुष्टात. भोईर अँड कंपनी अर्थातच तिसाई केबल सर्व्हिसवर देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 105 क्रमांक या चॅनलवर सध्या सुरू आहे. तिथे देखील आपण आदर्श चषकाच्या 33व्या पर्वाचा आनंद घेऊ शकता. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ धानिवली व आदर्श क्रिकेट संघ धानिवली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं 33वं पर्व रजनी हंगामात खास करून यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं बहारदार अप्रतिम आयोजन आपण बघत आहोत. स्कोर 23-6 गणांच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी पाहिलं तर सनी दाखल होताना पाहायला मिळतात 8व्या क्रमांकावर. डाव थोडा गडबडलाय आई गावदेव स्पोर्ट्स काटेकरचा. आणखीन एक वेगवान बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, लाऊड अपील, मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. पंचांचा स्पष्ट नकार येतोय. बॅट खाली ड्रॅग झाली, त्याच कारणासह तो साऊंड क्रिएट झाला. मात्र पंचांची तटस्थ भूमिका आपण बघत आहोत. पंचांची अधिकृत मान्यता, अधिकृत स्वीकृती आली नाही. आणखीन एक डॉट बॉल काय कॉन्फिडेंटली कमबॅक केलाय, पलटवार केलाय तो स्पेशली गोलंदाज धर्मतनं. स्टील 2 टू गो. समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर आणि पकडलाय झेल. ओल्ड इट्स आउट. आणखीन एक विकेट आता गमावतोय संघ आई गावदेव स्पोर्ट्स काटेकर. तू चल मी आहे अशी परिस्थिती. सनी देखील स्वस्तात माघारी परत आहेत. 7वा विकेट परतलाय यावेळेस डग आउटच्या दिशेला. धक्का. वाईड ऑफ मिड ऑफला दिनेश होते. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फुल लेंथ ऑफस्टम्पच्या बाहेर समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला झेल त्या ठिकाणी संपादित होतोय. धनवंतला मिळतं या षटकातील सुयश 3रं, तर सांघिक सफलता 7वी. न्यू बॅटर सध्या मैदानावरती 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्टील 1 टू गो. 23ला विकेट गमावलेत 7. अभय दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. क्लीन बॉल, एस इट इज आउट. आणि याचबरोबर 4 विकेट हॉल एका षटकात कॅरी केलाय तो गोलंदाज धर्मतनं. फलंदाज बाद. 23ला 8वा धक्का. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. चांगली कामगिरी सध्या करत असताना
टीम जनमान कोंडेसाखरे टोटली डॉमिनेशन, चांगलं वर्चस्व या सामन्यात सध्याच्या घडीला आपण बघत आहोत। स्कोर 23-23 आफ्टर एंड ऑफ ओव्हर, 4 विकेट आणि त्याचबरोबर अवघी एकच धाव षटकात खर्च केली गोलंदाज जनमतनं। चांगली कामगिरी त्यांची ओव्हर नंबर 3च्या दरम्यान। बॅटिंगसाठी विशाल त्याची सोबत देतोय भावेश, तर गोलंदाजीसाठी निलेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक आमचे मॅनेजमेंट कमिटी चंदूदादा राणे, अजितजी राणे, त्याचबरोबर के, त्याचबरोबर त्यांच्या समेत निवृत्ती दादा, त्याचबरोबर अभिमानजी भोईर, श्यामदादा भोईर, संपूर्ण आदर्श क्रिकेट संघ धानिवली यांच्या अथक परिश्रमाने साकारण्यात आलेलं हे 33वा पर। पहिला बॉल स्विच अँड स्वीट इट, डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली, बॉल 1 बॉन्स ओव्हर दी रोप, येतो तो चौकार, 4 धावा। स्कोर सध्या फ्लाय होत असताना 27 धावा। विशाल भोईरकडे ती क्षमता, ती गुणवत्ता आहे आणि किंबहुना महत्त्वाच्या सामन्यात आपल्या गुणवत्तेला त्याला न्याय देखील द्यावा लागेल। यानंतर होणारी लढत बोरगाव बी आणि त्यांच्या विरुद्ध मोर्या 11 पाडाले। दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण रेडी राहा, जसं पहिलं सत्र संपेल ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हॅव, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल। ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, कारण ऑलरेडी आज दुसऱ्या रजनीत शेड्यूल थोडं डिले झालंय। पहिला बॉल चौकार, स्विच इट, शफल झाले, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, स्वतः गोलंदाज निलेश पोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडू त्यांच्या समोर टप्पा पडलेला आहे। बॅकअप केलं, डॉट बॉल, धाव इथे घेतली नाही, अजिबात इंटरेस्टेड नाही येतो विशाल भोईर। पूर्णपणे जबाबदारी आता त्यानं त्याच्या खांद्यावरती घेतलेली आहे। डेथ ओव्हरमध्ये स्पेशली आता आक्रमक भूमिका त्याची महत्त्वाची असेल। टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरच्या दृष्टिकोनातून स्कोरबोर्डवर धावसंख्या 27, 4 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत। गोलंदाज तयार होतोय निलेश, राऊंड विकेट। आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला, जो बाउन्स अपेक्षित होता विशाल भोईरला, तर बाउन्स मिळाला नाही। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवत असताना ऑफ्टमच्या हलकासा बाहेरून अनकर करत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय। सलगचा दुसरा डॉट, स्विच इट, पुन्हा एकदा स्विच इट आणि स्विच इट स्वीट होतोय, बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर। ॲज पर गेम असेसमेंट विशाल भोईरनं स्विच इटचं काढले अस्त्र बाहेर आणि बॉल देखील पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले, पोझिशनमध्ये आलं, चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं। गॅप मोठा होता डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला, त्याचा फायदा घेतला विशालनं। स्विचिटचा दुसरा 4, 4.4, 30-31, स्टील 1 टू गो। पाचचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल। शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, हुक केलाय, बॅटची कडा घेऊन बॉल आता मागे चालला, लॉंग स्टॉप रिजनला, नशिबाची मिळते 7, वाह काय बाद, 2 फिल्डरवरती बॉल करतोय मात, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉपला येतोय तो चौकार। परंतु धावा येणं गरजेचं आहे। चौकाराच्या सारनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 35-35, स्टील 1 टू गो। पुन्हा एकदा स्विच इट, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, मात्र पिचिंग फॅक्टर सरते शेवटी पंचाने विचारात घेतलाय। नॉस्ट्राकर रेनला अपील रनआउटसाठी ते पंचांनी स्वीकारलंय। फलंदाज आहेत बाद, सो शेवटचा बॉल डॉट प्लस विकेट येताना पाहायला मिळेल। सो फायनल टॅली आहे आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर, 35 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 9 विकेट आणि सध्याच्या घडीला 36 धाबेचं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये 9.00 धाबेच्या धावगतीनं सेट केलंय टीम जनमान कोंडेसाखरेच्या आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरनं। कॅप्टनने टॉस करता मोर्या 11 पाडाले, ऑलरेडी बोरगाव बीचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत। मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं ऑफिशियलला लास्ट कॉल आहे, ही सूचना लक्षात घ्या। मोर्या 11 पाडाले, यापूर्वी संघ उशिरानं उपस्थित झाला, 4 धाब्याची पेनल्टी दिली। दुसऱ्या लढतीच्या दरम्यान दोन्ही टीम लेट रिपोर्टिंग केल्या, त्याबद्दल सामना 4 ओव्हरचा आहे। आणि यानंतर आपणही अशा पद्धतीने जर शेड्यूल डिले कराल तर मॅनेजमेंट कमिटी जे पेनल्टी ॲज युजली पर आवर ऑर्गनायझर कमिटी डिसिजन
जे डिक्लेअर करेल तिचा सामना तुम्हाला करावा लागेल, ही महत्त्वाची सूचना आपण लक्षात घ्या. मोरे 11 पाडाले कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. बोरगाव बीचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. पहिल्या डावात 35 बनवला गेला. टार्गेट रंचेस कशा पद्धतीने असेल, 9.00 धावेची धावगती कशा पद्धतीने गाठली जाईल. गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर टीम जन्मान कोंडे साखरेकडून या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात आमचे साधी समालोचक मनोजी कारवे सर यांच्या शुभवाणीतून या सामन्याचा धावता सत्र दुसरं. थँक्यू सो मच. अतिशय टॅलेंटेड समालोचक, व्हॉइस ऑफ डोंगर नावे, व्हॉइस ऑफ मुरबाड, दीपीर बिराडे सर, आपलं हार्दिक आभार. प्रेक्षक, इथे धावांचं लक्ष 36चं आहे. टार्गेट 4 षटकांमध्ये ठेवले. 9.00 रिक्वायर रन रेट आहे. पहिला सामना मोठा झाला होता, मोठ्या धावसंख्येचा, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की या 4 षटकाच्या मुकाबल्यामध्ये 35 धावा उभ्या केल्या. बॅटिंग करणारा संघ खाटेकर, आई गावदेवी खाटेकर संघाने पहिली बॅटिंग केली आणि आता कोंडे साखरे संघाला आव्हान आहे. 36 धावांचं आव्हान समोर घेऊन सलामीची जोडी सुद्धा इथे येत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकता. लक्क शुभ्र प्रकाशमय झालेली क्रीडा नगरी स्वर्गीय गोविंद संतू भोईर माजी पोलीस पाटील धानिवली क्रीडांगण आपण पाहतोय आणि ह्याच क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा आपण इथे आदर्श नावाच्या होत असताना पाहत असतो आणि ते क्रीडांगण ह्या पर्वामध्ये अगदी वेगळं रूप धारण करून सज्ज झालंय. ही दुसरी रजनी आपण पाहतोय. कालसुद्धा अनेक प्रेक्षकांची साथ आम्हाला लाभली. आजसुद्धा प्रेक्षक इथे येत आहेत. अजून प्रत्येक प्रेक्षकाला इथे बसण्यासाठी व्यवस्था आहे. प्रेक्षक गॅलरीज उभारलेल्या आहेत. नक्कीच जसे सामने पुढे उत्कंठावर्धक होतील, प्रेक्षक अजून इथे ओढले जातील, खेचले जातील, येतीलच आणि त्यांचा जल्लोष आपल्याला इथे अनुभवायला मिळेल याची आपण खात्री बाळगूया आणि जाऊया मैदानामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होते. गोलंदाजी मार्क होती. विनायक पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. पहिलाच उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वाईड इज मिडन. चेंडूच्या खाली जज करतो चेंडूला आणि कॅच टिपली आहे. पहिल्या चेंडूमध्ये इथे कमी स्कोर असताना गोलंदाजाने पूर्णपणे फासे कापलेले आहेत. सापळा रचलेला आहे आणि फास्यामध्ये अडकवलेले फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय 0 धावसंख्येवर. केली बघा. आपले स्कोर, आपली धावसंख्या कमी असली म्हणून आपण हिंमत सोडायची नसते असं सांगितलंय गोलंदाजाने विनायकने. म्हणजे गणेशाचं नाव आहे विनायक. शुभ सुरुवात. प्रथम तुला वंदितो. फ्लाईट दिली चेंडूला आणि तिथे ड्राईव्हचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला येऊन चेंडू जागेवरतीच घरंगतोय. घरंगळत असताना एक धाव पूर्ण केली बॅट्समनने. 1 डाऊन बॅट्समन आलाय. पारस ज्याने एक धाव पूर्ण केली. निलेश आणि पारसची आता जोडी आहे. वेदांत बाद झाला. दीपीर बिराडे आपण टॉससाठी या.
दीपवीरजी टॉस करायचं आपल्याला पाडाले चे कॅप्टन सुद्धा आलेत आणि बोरगाव बी हो अर्ली खेळले खूपच लवकर खेळल्याने पंचांनी सुद्धा तिथे ॲक्शन लगेचच दिली आहे. वाईड आहे चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पडत असताना किती मस्त स्क्रीनवरती पाहिलं जात आहे बघा. बाब केली आणि आता पकड मजबूत करण्याचा इरादा आहे विनायकचा आणि केलीच पाहिजे. म्हणतात की क्रिकेटमध्ये कुठली पण धावसंख्या विजयाची खात्री देत नसते, परंतु तुमची धावसंख्या जी केली त्याच्यापेक्षा कमी धावसंख्येवरती आपण समोरच्याला कसं अटपू शकतो आवरू शकतो हे प्रयत्न असेच केले पाहिजेत. यालाच म्हणतात प्रयत्नाती परमेश्वर. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. विकेट क्रमांक 2 बाद झेलच्या रूपामध्ये. महत्त्वाची सूचना दोन्ही टीमच्या संगणकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. सामना 5 षटकांचा, मात्र मोरे 11 पाडालेची रिपोर्टिंग थोडी डिले झाली, त्याच कारणास्तव 2 धाब्याची पेनल्टी त्यांना मॅनेजमेंट कमिटीने डिक्लेअर केलेली आहे. वामनजी बोरे यांचा शुभ असते. आपण कॉइन स्पिन करत असो. कॉल आहे तो बोरगाव बीचा हेड आणि फायनली इट इज हेड. मी विनंती करेल मान्यवरांना विथ द कॉइन आपण असं नसतं वा. आकाश महत्त्वाचा सामना, आदर्श चषकाचं 33वा पर्व, इथलं ॲटमॉस्फिअर, या स्पर्धेची ओव्हरऑल केलेली मॅनेजमेंट कमिटीनं दमदार कामगिरी आणि महत्त्वाच्या सामन्यात कशा पद्धतीनं यापूर्वी पूर्वतयारी तुमच्या संघाची झालेली आहे? पूर्वतयारी म्हणजे पोरं प्रॅक्टिस रात्रीची करतात, कारण पोरांना टाईमच भेटत नाही. कामावरून येतात तेव्हा तसं प्रॅक्टिस करतात. ओव्हरऑल टुर्नामेंट खूपच चांगली आहे. ॲज अ कॅप्टन महत्त्वाचा टॉस, इम्पॉर्टंट टॉस तो तू जिंकलाय, आता काय स्वीकाराल? गोलंदाजी. सामना 5 षटकांचा आहे. आज फ्रंटलाईन गोलंदाज बबलूला नेहमीच आम्ही इन गुड टच पाहिलेलं आहे, मात्र अधिकच्या अपेक्षा आता कुठल्या गोलंदाजांकडून असतील जे ॲज अ कॅप्टन तुझ्या टीमसाठी चांगली कामगिरी पहिल्या डावात करू शकतात? बबलू आणि हिमांशू. किती एक्साइटमेंट होती आदर्श चषकाचं हे 33वा पर्व खेळण्याची? खरं सांगायचं झालं तर मी ते लहानपणापासून इथे येतो बघायला मॅच, पण पहिल्यांदाच आम्ही इथे खेळतोय, त्यामुळे खूप आनंद वाटतो खेळण्यासाठी. चर्चा आपण करूयात मोरे 11 पाडाल्याचे कॅप्टन राजेश खंडागले यांच्या समेत. पहिला सामना आज कम्प्लिटली टीम युनिट अवेलेबल की नाही, ॲज युजली जो प्रश्न मी तुम्हाला विचारत असतो. नाही, आमचे 1-2 प्लेअर कमी आहेत, पण आहे टीममध्ये माझे जेवढे प्लेअर पाहिजेत त्या हिशोबात आहेत. 5 ओव्हरची मॅच, टॉस तर गमावला आहे, बॅटिंग आता तुम्हाला करायची आहे. तुमच्या समेत असे कुठले फलंदाज असतील ते 70 अबव स्कोर या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करू शकतात, किंबहुना त्यांच्या बॅटमधून चांगल्या रन्स तुमच्या मोरे 11 पाडाल्यासाठी येऊ शकतात? तसं बघायला गेलं तर आमचा बाळा खंडागळे, बशीर आहे, खलील आहे, दीपक दाय, श्रीकांत भोईर आहेत. यंदाचा हंगाम मोरे 11 पाडाल्यासाठी हवा तसा गेला नाही, मात्र आदर्श चषकाच्या या आदर्श क्रीडा स्पर्धेत कशा पद्धतीची कामगिरी आता ओव्हरऑल टीमकडून अपेक्षित आहे? आता खेळ आहे, खेळमध्ये हार जीत तर होणारच, पण जेवढा आम्हाला प्रयत्न करते तेवढा आम्ही करू आणि जिंकण्याचा प्रयत्न नक्की करू. कसं वाटतंय 33व्या पर्वातील आदर्श चषकाचे हे रजनी हंगामातील आयोजन? नक्कीच आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथे खेळायला पण नक्कीच मजा येणार आहे. सो दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात. न्यूज फ्रॉम द सेंटर इज बोरगाव बी ऑन द टॉस अँड दे गॉन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टिल देन ओ टू यू कॉम्बॉक्स, ज्या ठिकाणी आपल्या समेत पुन्हा एकदा जोडले जातील व्हॉइस ऑफ निंबवली टिटवाला मनोज कारवे सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद अदिपीर बिराडे सर. मस्त मनोगत घेतलं दोन्ही पण कॅप्टनचं. दोन्ही पण कॅप्टनने मस्त उल्लेख केला. त्यांना सुद्धा स्पर्धा अगदी खेळाविषयी वाटते आणि सांगितलं की खेळास मजा येईल. मजा सर्वांनाच येणार आहे, प्रेक्षकांना सुद्धा मजा येते. पूर्ण क्रिकेट जगताला मजा यावी लागली की आदर्श चषक कुठं सुरू आहे नक्की, तर सुरू आहे धानिवली या ठिकाणी. प्रति पंढरपूर धानिवली, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. आणि हा ढाण्या वाघाप्रमाणे बॉलिंग करतात. पहिलं षटक हाताळलं बघा सुरेख पद्धतीने. विनायकने 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. 36 धावांचं लक्ष असताना इथे झुंज देण्यास भाग पडले. चुरस निर्माण केली आहे पहिल्या षटकामध्ये. चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलाय बॉलरने. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु इलेक्ट्रिफाईंग ड्रामा होण्याची दाट शक्यता आपण इथे वर्तवू शकतो. हाय व्होल्टेज ड्रामा करावाच लागेल. येस, केला जातोय. पंच इथे हात उघडतायत. येस, वाईटचा इशारा तिथे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टप्पा पडला आणि इथे पाहतो की पुन्हा एक षटक झाले धावसंख्या 8 वर. मस्त इथे लेखाजोगा आम्हाला भालचंद्र भोईर आणि आमचे 10 किक लाईव्हचे सर्व एडिटर्स, ऑपरेटर्स, स्कोरर्स
चांगले ग्राफिकच्या माध्यमातून दाखवत आहेत. बॅटची कड आणि फलंदाज कडेने जाणार. क्या बात आहे. सॉफ्ट डिसमिसल. तिसरा फलंदाज इथे बाद होते. बघा 36चं टार्गेट असताना कपिल देवची आठवण करणारा सामना इथे होण्याची दाट शक्यता. ज्या कपिल देवने 1983 साली आपल्या संघाला सांगितलं की घाबरू नका, आपण विश्वचषक जिंकू शकतो, त्यांनी आपलं 183ला गुंडाळले ना, आपण त्यांना 182च्या आतमध्ये गुंडाळू. तो पराक्रम तुम्हाला इथे करावा लागणार आहे, तरच तुम्ही इथे या सामन्यामध्ये जिंकू शकता. लो स्कोरिंग मॅच आहे, पण तो अशी तुमची हिंमत चालू राहिली तर तुम्ही सामन्यामध्ये जिंकू शकता. मस्त इथे बॉलिंग आणि विकेटचं पतन. धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे साहेब, ठाण्याचा ढाण्या वाघ. 27 जानेवारी 1951चा जन्म. 50 वर्ष अगदी अविरतपणे त्यांनी समाजसेवा केली आणि 25 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचं निधन झालं. तर इथे बघा बॅटचं फेस ओपन केलं जाते. फक्त पॉईंटला दिशा दिली. चेंडू उचले घेणार होता, त्याचं फक्त वाचन केलं आणि बॅटचं फेस अगदी समोर करून व्हर्टिकल अँगलमध्ये नच स्टाईलने एक धाव पूर्ण केली. कॉन्फिडन्स वाढवणारा तो फटका होता, कारण मिडल करणं फार महत्त्वाचं असतं. धावसंख्या 9 वर 3 गडी बाद, निलेश बाद, वेदांत बाद आणि नुकतंच विकेटचं पतन झालं. तो विकी बाद केला विशाल नावाच्या गोलंदाजाने. विशालचा हा पुढचा चेंडू सोडून देतोय. विकेट किपरकडे जात असताना पंचांनी इथे धरून उचलून धरलाय. वाईटचा इशारा होता असताना पंचांकडून. JP पॅनल, महेंद्रजी भवर सर, बाळा एकारे सर, शेखर सर हे त्रिकूट लाभले आपल्याला आणि कालपासून त्यांची सुंदर पंचगिरी आपण अनुभवतोय, पाहतोय. एकही निर्णय त्यांच्याकडून चुकला नाहीये आणि चुकीला माफी नसते, परंतु तरी सुद्धा त्यांनी काळजी घेतली की जेव्हा त्यांना शंका वाटते तेव्हा ते रिफर करतात. हेच तर JP पॅनलचं खासियत आहे. जबरदस्त पॅनल, JP पॅनल. फटका सुद्धा मस्त, धस्तपुस्त जबरदस्त आणि धावा सुद्धा येतात मस्त मस्त. ठोकला षटकार मिड विकेटच्या बरोबर. च्या खाली बॅटला घुसून फटका मारला कसून आणि चेंडू राहिला मैदानाच्या बाहेर रुसून. बघा हा काय फटका आहे. बॅटचं टायमिंग बघा, बॅटचा फ्लो, बॅटचं स्विंग. आठवला ना युवराज सिंग? वाह, मस्त फटका. पारस पाहतो चेंडूकडे, तिथे फिल्डर सुद्धा पोहोचला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. या षटकाराने नवसंजीवनी प्राप्त करून दिली आहे टीम कोंडे साखरे संघाला. जी टीम बॅकफूट होती पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते. दुसऱ्या षटकात सुद्धा विशालने परत धाडलं होतं विकीला. आता मात्र हात खोललेत मिस्टर पारसने. पारस मनीप्रमाणे तो खेळतोय. त्याच्यासोबत आहे नवीन फलंदाज मिस्टर अमोल आणि अमूल्य षटकाराला. धावसंख्या 16 बघा. 1.4 षटक, 3 गडी बाद. पुढचा चेंडू थोडासा अलीकडे टप्पा टाकला आणि चेंडू खाली सुद्धा राहिला. विकेट क्लोज आला होता तिथे विकेट किपर. त्याच कारणाने बर्डन टाकलं गेलं. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ही स्ट्रॅटेजी असते, ही रणनीती वापरली जाते लो स्कोरिंग मॅचमध्ये. हे फार जास्त पाहायला मिळतं. कधी कधी आपल्याला सिलीच्या दिशेने सिली पॉईंट, सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ असे सुद्धा फिल्डर पाहायला मिळतात, जेणेकरून बॅट्समनला तिथे दबावामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करता येईल. पण तो आम्ही दबावाला न झुगारता कामगिरी करतो शकतोय. फेकून दिलाय आनंद धर्मवीर दिघे स्टँडच्या बाहेर. षटकार. टिपला जातो आमच्या कॅमेरामॅन्स कडून. हीच तर खासियत आहे आमच्या 10 किक लाईव्हची. बघा रिप्ले वारंवार पाहण्याजोगा आहे. अगदी हॉफ वॉली घेतला आणि फिरवलं आणि षटकार गिरवला. इथे पारसने 2 षटकार खेचले या षटकामध्ये आणि इथे आशा ज्या उंचावल्या होत्या खाटेकर संघाच्या, त्या आशावरती पाणी फेडतो की काय कोंडे साखरेचा संघ. 22 वरती 3 गडी बाद, 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 22. आता समीकरण बघा, येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज.
सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय, आपल्याकडे वळवलाय कोंडे साखरे संघाने. आपण पाहतोय हा सामना क्रमांक दुसरा, या दुसऱ्या रजनीतील धावांचा पाठलाग. त्यानंतर तिसरा सामना आम्ही पेश करणार आहोत, तो 5 षटकांचा असेल. नवीन षटकासाठी सनी सज्ज झालाय. सनशाईन स्टाईलची ही प्रकाशमय क्रीडानगरी पाहतो आपण. कैलासवासी गोविंद संतू भोर क्रीडांगण धानिवली. सनीचा चेंडू, दिशा दिली फक्त हलक्या त्याने, पुश करो खुश रहो. मिड विकेटचा फिल्डर डीप मधून 30 सलक्यामध्ये जातोय. चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत अगदी सहजतेने 2 धाव पूर्ण केल्या. आणि त्यांना सुद्धा माहिती की आपण जे 2 षटकार मारले त्या 2 षटकाराने सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदललं गेलं. उलट फेर केली, पलटवार केला या ठिकाणी कोंडे साखरे संघाने. तो संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय. विजयाचा सुगंध नक्कीच पेटलेला आहे, ते पेटवलेला आहे. अमोल आणि पारस, अमोल तुम्ही परवा आले होते का बदलापूरला खेळायला MSCBच्या वतीने? येस, आता मी तुम्हाला स्क्रीनवरती पाहिलं अमोल. MSCच्या स्पर्धा कव्हर केल्या आम्ही, त्यामध्ये अमोल आले होते खेळायला. हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला तिथे दिशा दिली अमोलने. 2 दिवसाची स्पर्धा मस्त रंगली होती. महाराष्ट्र राज्य महावितरण इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनची ती स्पर्धा, त्यामध्ये अमोल खेळला होता. मला आता चेहरा कळला अमोलचा. बघा, हाच तो अमोल आहे, तो अमूल्य कार्य करतोय इथे आपल्या संघासाठी. त्याने 4 धावा दिल्यात केल्यात. पारस खेळतोय इथे 14 धावांवरती धावसंख्या पोहोचली आहे 25 वर, 3 गडी बाद. 17 वरती खेळतोय पारस. आणि पारस इथे लॉफ्ट करतोय, त्याला माहिती की मिड ऑन नाहीये तिथे. लॉंग ऑनचा फिल्डर राईट ट्रॅकिंग फिल्डिंगच्या इरादामध्ये पुढे आले आणि बघा धावता पळता फेकी सुद्धा करतोय. ही फिल्डिंग तुमची पहिल्या चेंडूपासून पाहिजे होती, पण 2 जे षटकार आले ना प्रेक्षको, ते सर्वात मोठे निर्णायक ठरले. त्या षटकामध्ये विशालने विकेट प्राप्त केली होती, परंतु त्याने नंतर स्लॉटमध्ये चेंडू दिले आणि त्याला अगदी सहज पद्धतीने फेकून दिलं पारसने मिड विकेटकडे. धावसंख्या 26 वर. 36चं टार्गेट, अजून 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये 10 पाहिजेत. अमोल स्ट्राईकला आता हलक्या त्याने फक्त चिप शॉट खेळतोय. तिथे चेंडू हवेत आहे, क्षेत्रशः पोहोचला होता, परंतु झेल घेण्याची इच्छाशक्ती अजिबात तिथं पाहायला मिळाली नाहीये. तुमच्या इच्छाशक्तीला अगदी वाढवलं पाहिजे, प्रबळ केली पाहिजे, तरच तुम्ही शर्यत जिंकू शकता. या आधुनिक काळामध्ये फार कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. तुमची कामगिरी इतरांपेक्षा सरस असली पाहिजे. म्हणतात ना की 1000 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिलं येण्यासाठी तुम्हाला बाकीच्या 999 लोकांपेक्षा 1% सरस कामगिरी करता आली पाहिजे. हे जबरदस्त वाक्य आहे, अगदी ऐकलं की बरं वाटतं. म्हणजे मागच्या 999 लोकांना तुम्हाला मागे टाकता आलं तरच तुम्ही ती शर्यत जिंकू शकता. ती सरस कामगिरी इथे करतायत टीम कोंडे साखरे. अमोल खेळतोय 6 वरती, पारस खेळतोय इथे 18 वर. धावसंख्या 27, 28, 28. पुण्यात दिशा दिली, बॅकफुटला गेला आणि तिथं फक्त कट केला, स्क्वेअर कट कव्हर पॉईंट मधून अमोलने 1 धाव कंप्लीट केली. आणि धावसंख्या त्यांना सुद्धा माहिती की जशी परिस्थिती आहे, जशी आवश्यकता आहे, त्यानुसार आपल्याला खेळणं आता गरजेचं आहे. जेव्हा रिस्क घेतले पारसने तेव्हा मोठे फटके लगावले. अमोल सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि ते पारसने तर लगावून दाखवलेत मोठे फटके, परंतु आता ती वेळ नाही आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की विकेट राखून आपण सामना हा सहज पद्धतीने जिंकू शकतो. 29 धावसंख्या. हा चेंडू खराब टाकला की काय, पंच नाही, तिथे एसटीच्या वरून गेलाय आणि षटक क्रमांक इथे 3रं समाप्त झालं. आता 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. धावसंख्या झाली 29, 36चं टार्गेट. आता शेवटचं षटक म्हणजे 7 चेंडू 7 धावांची गरज. आता चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. कोणता गोलंदाज असेल ते बघूया आपण या महत्वाच्या निर्णायक षटकामध्ये. तर 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. आयोजन समिती आम्हाला सांगते की जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरमध्ये खेळवली जाईल. काल बघितलं ना दुसरा सामना, कसं काय वाटलं का काय त्या सामन्याने अगदी रौनक निर्माण केली होती. जबरदस्त अफलातून जल्लोषमय वातावरण तयार झालं होतं. बॉल आउट झालं
आणि काय त्या सामन्यामध्ये ह्या स्पर्धेला उंच शिखरावरती नेऊन ठेवलं. प्रेक्षकांची सुद्धा उदंड उपस्थिती होती कालच्या दिवसामध्ये. आज सुद्धा येतील ते, जसे सामने पुढे जातील, परंतु हा सामना आता पुढे जाऊ शकतो. 7 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर रोहित आणि समोर बॅट्समन आहे अमोल. अमोल टू रोहित. 7 धावांची गरज. 36चं टार्गेट असताना ड्राईव्ह केलंय फुल टॉसला. मिड ऑफ नाही तिथे, मिड ऑफच्या मधून काढले. लॉंग ऑफ तिथे थोडंसं मिसफिल्डिंग करतोय. त्याची चान्स मिळाली, संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय. अगदी वेगाने, रायफलच्या वेगाने, मथुरच्या गतीने या 2 धावा पूर्ण केल्या अमोलने आणि धावसंख्या पोचवली ती 31वर. 5 मध्ये 5 रन बॉल इक्वेशन. बरोबरीत सामना जर झाला, सुटला तर सुपर ओव्हर असेल. 5 चेंडूमध्ये 5 धावा रोखेल का गोलंदाज रोहित? नाव तर फार मोठं आहे, रोहिटमॅन रोहित. तिथे चेंडू हिट करावे लागतील. हा चेंडू विकेट किपरच्या हातातून निसटत होता, परंतु नशीब की तिथे फ्लाइंग स्लिप अगदी तत्पर होते. चेंडू मस्त कटर टाकला. बघूया आपण रिप्लेमध्ये. 10 किक लाईव्ह आपल्याला दाखवेलच. समोरच्या अँगलमध्ये बघा रिलीज केलाय. वा वा वा. इथे बॅकअप हॅटचा वापर केला आणि सरळ स्ट्रेटर वन. वा. अपेक्षा होती बॅट्समनची की चेंडू स्पिन होईल आणि मला अगदी स्विंगच्या विरुद्ध खेळता येईल किंवा स्विंगच्या दिशेने खेळतात. तसं काय झालं नाहीये. गोलंदाज इथे प्रयत्न करतोय. तोच टप्पा आत्ता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांनी इथे पाहिलं, हेरलं, इम्पॅक्ट चेक केलं. महेंद्र भवर सर सांगतात की हा स्वेर मारा वाईड आहे. वाईट चेंडू आहे बघा. गाईडलाईनच्या बाहेर. हो, ॲब्सोल्युटली राईट सर, यू आर परफेक्ट डिसाइडेड. 4 मध्ये आता 4 धावा. डॉट निघाला होता, परंतु नंतर वाईट टाकून पुन्हा एकदा नुकसान केलं गोविंदा. परत इथे मोठा फटका. इथे अमोल भगदार शरीर यश त्याचे, त्याच्याकडे ताकद आहे. बॉटम एंडचा वापर केला आणि भिरकावून दिला लॉगऑफच्या फिल्डरच्या अवाकाच्या बाहेर. मॅच विनिंग सिक्स ठोकलाय मिस्टर अमोलने आणि तिथे विजय संपादन केलाय टीम कोंडे साखरेने. अभिनंदन. हडलं टफलक टीम खाटेगर. हा फॉल घेतला होता. सरळ बॅटने लॉफ्टेड फ्लॅश ऑफ ड्राव बघितला आपण लॉंग ऑफच्या वरून. अप्पा तिथे काहीतरी खातायत. अप्पांना पाहिलं गेलं आता.